आलेत. पॉवर प्लेचा 3 षटक असतील. बघूयात कशा प्रकारे हाताळतायत फलंदाज, कारण आतापर्यंत जर बघितलं आपण तर पॉवर प्ले मध्ये फारशा धावा घेतल्या गेल्या नाहीयेत कोणत्याही संघाकडनं. प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवर असतील. नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंड कडनं गोलंदाजी मात्र आता सुरू होतीये. पहिल्या चेंडूवर चांगल्यारीत्या टाकला गेलाय. सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. सिंगल धाव देखील आली आहे. सिंगल धावेच्या मदतीने वैयक्तिक, सांघिक आणि गोलंदाज या तिघांचं धावफलक मात्र होतंय सुरू. मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू मात्र टाकण्यासाठी प्रवीण पाटील गोलंदाजी मार्कवर जात आहेत. देवेंद्र सूर्यवंशी स्ट्राईकवर असतील. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेला फ्लिक ऑफ द रिस्टच्या साह्याने चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषा पार. चौकार आल्यानंतर चांगली कमबॅक गोलंदाजाकडनं बघायला मिळालाय. आता मात्र समोरच्या दिशेला फेकून दिलाय चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड. षटकार. षटकाराच्या मदतीने धावबालक पुढे सरकत आहे. धाव होत आहेत 11. आता मात्र संधी निर्माण झाली आहे. झेल मात्र एकही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी घेऊ शकला नाहीये. त्या दरम्यान निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूच्या मदतीने पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतंय. धाव संख्या होतीये 11. एक चौकार, एक षटकार देवेंद्र सूर्यवंशी यांच्या बॅटमधनं आलाय. पहिलं षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. आता मात्र पॉवर प्लेचं दुसरं षटक बघूयात कोणता गोलंदाज बोलवला जातोय. राहुल डॉक्टर आदित्य गोलंदाजी मार्कवर आलेत. वैयक्तिक दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं, सांघिक षटक क्रमांक दुसरं. पहिला चेंडू आलाय वाईड. वाईड बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव. पुन्हा एकदा गोलंदाज डॉक्टर गोलंदाजी मार्कवर जाताना दिसत आहेत. आता मात्र चांगल्यारीत्या चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जात आहेत गोलंदाज आदित्य पाटील. आता मात्र हलक्या हाताने खेळून सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगल्यारीत्या परतवला गेलाय. अजय पाटील यांना थोडी रिस्की धाव होती, नाकारली गेली आहे फलंदाज देवेंद्र यांच्याकडनं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलाय. ज्या प्रकारची सुरुवात आता मात्र देवेंद्र यांना मिळाली आहे, निश्चितच संधी असेल एक मोठी इनिंग मध्ये कन्वर्ट करण्याची, कारण चांगला संपर्क होतोय बॅट आणि बॉलचा. त्यानंतर सिंगल धावेचा प्रयत्न झालाय. गॅप मध्ये चेंडू जातोय. सिंगल धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील कॉल दिला गेलाय, मात्र परतवला गेलाय. एक धावर व्हावं लागेल फलंदाजांना समाधानी. देवेंद्र सूर्यवंशी मात्र आता स्ट्राईकवर आलेत. चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. ही मात्र फलंदाजाची एक चांगल्या फलंदाजाची ओळख.
खराब चेंडूला मैदानाच्या बाहेर, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. बॅट फिरवली गेली आहे, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. त्या दरम्यान आलाय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूच्या मदतीने हळूहळू आता मात्र षटक पुढे सरकत आहे. समोरच्या दिशेला चेंडू चाललाय, त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाने अडवला गेलाय. एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वर बोलवलं गेलाय. अजय पाटील हे मात्र स्ट्राईक वर असतील. आयोजन समितीचा एक महत्वपूर्ण सदस्य देखील आहेत आणि आता मात्र आपल्या संघासाठी फलंदाजाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या झाली आहे 14. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या खऱ्या, मात्र या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 3च धावा खर्च केल्यात. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण पाटील यांना बोलवलं गेलंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं महत्वाचे षटक असेल. त्यानंतर सुरू होतील वैयक्तिक दुसरं, सांघिक षटक क्रमांक 3. बघूयात कशा प्रकारे आता मात्र गोलंदाजी होतीये प्रवीण पाटील यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या खरा, आता मात्र स्ट्राईकवर देवेंद्र. संधी निर्माण झाली आहे. बघूयात अपील होतीये, मात्र पंचांनी अपील मध्ये कुठलाही इंटरेस्ट दाखवला गेला नाहीये. त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रवीण. आता मात्र पुन्हा एकदा संधी, झेल सुटलाय. झेल देखील देवेंद्र यांचा सुटला गेलाय. डायरेक्ट हिट झालाय. बघूयात कॉल येतोय का. निश्चितच चांगली रनिंग दोघही फलंदाजांच्या आत मध्ये मैदानाच्या आतमध्ये दिसतीये. छान होतो विषय नाही, पण हाय रे. तू तर डायरेक्ट ट्रॉफी घरच ठेवायला पाहिजे होती ना रे. ट्रॉफी का इकडे आणतोय तू. ट्रॉफी का इथे आणतोय, घरीच ठेवायला पाहिजे होती. आता मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय पुन्हा एकदा. प्रवीण मात्र आता लईत गोलंदाजी करताना दिसतोय. फुलटॉस चेंडू, फुलटॉसला फुलटोल वसूल केला गेलाय. फेकून दिलाय देवेंद्र यांनी पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. षटकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकतय. प्रवीण यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती, मात्र प्रहार केला गेलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार केला गेलाय. प्रयत्न होतोय क्षेत्ररक्षकाकडनं, मात्र डोक्यावरनं चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. निर्धाव चेंडू टाकून पॉवर प्लेचं तिसरं षटक देखील संपलंय. 28 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. आता मात्र नवीन गोलंदाजीसाठी बोलवलं गेलाय राहुल.
हर्षल आहे का गोलंदाज? राहुल पाटील. चांगला चेंडू टाकला गेलाय. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र फारसं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. त्या दरम्यान एक धाव घेतली गेली आहे. राहुल अतिशय चांगला एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. बघूयात आपल्या संघासाठी किती महत्वाचा गोलंदाज ठरतोय. देवेंद्र मात्र लयीत फलंदाजी करताना दिसत आहेत. 4 षटकार देवेंद्रच्या माध्यमातून लगावले गेलेत. 3 षटकार लगावले गेलेत. एकच चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना दिसत आहेत गोलंदाज राहुल. लोवर राहिलेला चेंडू टोलवून दिलाय. आता मात्र बाद व्हावं लागेल. देवेंद्र मात्र बाद होत आहेत. आता मात्र देवेंद्र ज्या लयीत फलंदाजी करत होते, निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र क्षेत्ररक्षक प्रवीण यांच्या हातात जेलबाद झालेत. आणि ज्या कामासाठी गोलंदाजाला बोलवलं गेलं होतं, निश्चितच विकेट मिळवून दिली आहे. एक ब्रेक थ्रू राहुल याने ब्रेक थ्रू दिलाय. 29 धावेवर पहिला गडी बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज असेल फलंदाजीसाठी. विकी पाटील डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटीने काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू सरळ फेकून दिलाय. सीमारेषा पार. राहुलच्या चेंडूवर आता मात्र प्रहार केला जातोय. षटकार. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालंय, निश्चितच कॉन्फिडन्स लेवल हाय असेल फलंदाजाची. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. बघूयात ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय त्याच प्रकारची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये होतीये का? कारण समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटीने फटका खेळून दिलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. नॉर्थन हॉस्पिटल जळगाव बॉलिंग एंडच्या डॉक्टर मनीष चौधरी यांच्या होर्डिंगला जाऊन धडकलाय चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार. आता मात्र चांगल्यारीत्या गोलंदाजी होत होती. एक विकेट आली होती. त्यानंतर एक षटकार, एक चौकार. थोडंसं षटक महागडं ठरवलं जात आहे. पुढे येऊन सरसावून दिलाय चेंडू. गॅप मध्ये चेंडू चाललाय. नो बॉल आणि चौकार असेल. 5 धावा एका चेंडूवर आल्यात. महागडं षटक ठरवलं जात आहे. फ्री हिट चेंडू होता, मात्र फ्री हिट चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलं गेलंय. 4 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्या तर 44. एक गडी बाद आहे. राहुल पाटील यांनी मात्र विकेट मिळवली आहे, मात्र धावा देखील खर्च केल्यात. 16.
ट्रॉफी फायटर संघाचे हिंगोना संघाचे कर्णधार व एक अष्टपैलू खेळाडू राहुल ऐरे यांचं देखील आगमन झालंय मुख्य विचार मंचावर येऊन आपला या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि विनंती असेल आयोजन समितीला की आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार करायचा आहे. आता मात्र बॅटची कळा घेतली आहे. विकेट किपिंगचं प्रदर्शन मात्र चांगल्यारीत्या मैदानाच्या हातमध्ये होतोय. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवर आहेत. पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि कालचा बर्थडे बॉय देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता पियुष याला देखील कालच आपला वाढदिवस साजरा करून VGPL या स्पर्धेसाठी चोपडा येथे दाखल झालाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव आली आहे. VGCL पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूच्या मदतीने षटक मात्र पुढे सरकतंय. दीपक पाटील चांगल्यारीत्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. फलंदाज बाद झालेत. फुलटॉस चेंडूवर फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न होता मात्र सरळ चेंडू जाऊन आदळलाय. स्टंपांवर फलंदाज होत आहेत बाद. अजय पाटील यांची इनिंग मात्र इथे आता ब्रेक होतीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहेत. नचिकेत चौधरी डावकुरे हाताचा फलंदाज. आता मात्र दोन डावकुरे हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिसतील आणि दोघेही आक्रमकरित्या फलंदाजीसाठी ओळखले जातात. अतिशय चांगली गोलंदाजी दीपक पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून होती. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू टाकलेत आणि एक विकेट देखील मिळवली आहे. समोरच्या दिशेला खेळून दिलाय चेंडू. सरळ फेकून दिलाय. डॉक्टर चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांच्या होर्डिंगला जाऊन चेंडू धडकलाय. त्या दरम्यान फलंदाजाला मिळेल षटकार. आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूच्या मदतीने षटक संपलंय. धावा झाल्यात 51. 2 गडी बाद झालेत. 5 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. आता मात्र 5 मिनिटांचा असेल ड्रिंक्स ब्रेक. चला ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. धावा झाल्यात 51 आणि नचिकेत
6 धावा. विक्की पाटील 14. अतिशय चांगली सुरुवात विक्कीला आता मात्र मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बहुतेक नवीन गोलंदाज मनोज. आदित्य पाटील गोलंदाजी मार्कवर असतील. वैयक्तिक दुसरं 6वं षटक असेल. सांघिक षटक क्रमांक 6वं. मात्र विक्की पाटील मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा फलंदाज ज्या लयीत फलंदाजी करतोय निश्चितच चांगले संपर्क विक्कीच्या बॅटमधून आतापर्यंत झालेत. बघूयात पुढील 30 चेंडूंच्या खेळामध्ये किती धावा जोडवल्या जातात, कारण 51 धावा झाल्यात. इथूनही अजून धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. शेवटच्या 5 षटकांचा खेळ आता मात्र चालू होईल. चांगला चेंडू टाकला गेलाय. परफेक्ट यॉर्कर. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वात परफेक्ट यॉर्कर मात्र टाकला गेलाय डॉक्टर आदित्य पाटील यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद झालाय विक्की पाटील. आता मात्र सिंगल धावेचा प्रयत्न. धाव घेतली गेली आहे. फलंदाज सेफ असतील. चांगल्यारीत्या संपर्क झाला होता. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेतली गेली आहे. फलंदाज सेफ असेल. रनआउटची संधी देखील होती. बावन्न धावा झाल्यात. 3 गडी बाद झालेत. आता मात्र नचिकेत चौधरी यांच्यावर लक्ष असतील, कारण आक्रमकरित्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि संघाला देखील आता मात्र आवश्यकता असेल एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधनं, कारण धावा झाल्यात फक्त 53 आणि 6वं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेला चेंडू खेळून दिलाय. त्या दरम्यान एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र आता पुढे सरकलाय. एकही मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून आला नाहीये आणि एक महत्वाचा फलंदाज मात्र बाद झालाय. चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र परतवलाय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकला गेलाय. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा आणि वैयक्तिक षटकाचा देखील. बघूयात मोठा फटका येतोय का, कारण ज्या प्रकारची बॅट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज फिरवतात निश्चित प्रयत्न असेल. समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड फटका चाललाय अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण हर्षलच्या माध्यमातून झालंय. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात.
एका धावेच्या मदतीने षटक संपलंय. 54 धावा झाल्या. 3 गडी बाद. 6 षटकांचा खेळ मात्र पूर्ण होतोय. ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फलंदाज होतात आता मात्र झेलबाद. रोहितला परतावं लागेल अवघ्या 2 धावांवर. राहुल पाटील पहिल्या चेंडूमध्ये विकेट मिळवली गेली आहे. बघूयात आता मात्र नवीन फलंदाज कोण येतोय, कारण जबाबदारी आता परिपूर्ण असेल नचिकेत चौधरीवर. रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी येत आहेत. अकोल टप्प्याचा चेंडू बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी राहुल पाटीलच्या माध्यमातून आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होतीये. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू, कोणतंही उत्तर मात्र फलंदाजाकडे नव्हतं. व्हाईट बॉलच्या साठी चेंडू सोडून दिला होता, पण मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. नो बॉल दिला गेलाय. ओव्हर स्टेपच्या स्वरूपात आलाय हा नो बॉल. पुढील चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट आणि फलंदाज असेल नचिकेत चौधरी. आता मात्र फ्री हिट चेंडू असेल. नचिकेत चौधरी ऑन स्ट्राइक. लेग साइडच्या दिशेला व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणि बाईच्या स्वरूपात एक चौकार. निश्चितच पुढील चेंडू देखील फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल फलंदाजासाठी. वेलकम बाउंड्री मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. फ्री हिट चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र धाव काही मोठी आली नाही. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावा झाल्या 63. अजूनही या षटकाचे 2 चेंडू यायचे बाकी आहेत. रोहन पाटील फलंदाजीसाठी तयार आहेत. चांगला फटका कव्हरच्या दिशेला. त्या दरम्यान प्रवीण क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव येते. मागील 2 षटकांमध्ये जर आपण बघितलं तर सामन्याच्या आतमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. ही चांगली बाब असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण ज्या रीतीची सुरुवात देवेंद्र यांनी करून दिली होती, विक्कीने देखील मात्र मोठे फटके खेळवले गेले. मात्र आता थोडीशी धावगती मंदावती आहे. एकही मोठा फटका आला नाहीये. त्या दरम्यान फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलं जात आहे. 7 षटकांचा खेळ झालाय. 64 धावा झाल्यात. 4 गडी बाद झालेत.
आता मात्र फुल टॉस चेंडू फुल टॉस वर फुल टोल वसूल केला गेलाय. फेकून दिलाय चेंडू सरळ कौ कॉर्नरच्या दिशेला सीमारेषा पार. दीपक पाटील यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार झालाय षटकाराच्या मदतीने. आता मात्र धावफलक पुढे सरकते. मागील एक षटक चांगल्यारीत्या हाताळलं होतं दीपक पाटील यांनी, मात्र पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेलाय. चांगला संपर्क मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाटीलच्या बॅट बंद. निश्चितच पुन्हा एकदा प्रयत्न असेल कारण आवश्यकता आहे आता मात्र धावगती पुढे सरकवण्याची, कारण खेळ शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. पहिली इनिंग पुन्हा एकदा मात्र चेंज ऑफ पेस. स्लोवर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडनं बघायला मिळतो. एक अनुभवी गोलंदाज आता मात्र घुटना टेक और षटकार. सरळ चेंडू झालाय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र दीपक पाटील यांच्या गोलंदाजीवर मोठे मोठे प्रहार येत आहे. पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं गेलंय. आता मात्र बॅक टू बॅक दोन षटकार मात्र येत आहेत. समोरच्या दिशेला फटका खेळून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. धावा मात्र खर्च केल्या गेल्यात आतापर्यंत या षटकामध्ये 18, तेही 3 षटकारांच्या मदतीने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉल येतोय. बघूयात या षटकाचा शेवटचा चेंडू असेल कशा प्रकारे गोलंदाज चेंडू मात्र हाताळतायत, कारण ज्या लयीत रोहन फलंदाजी करत होता निश्चितच चांगले गोलंदाजी. डॉट बॉलच्या मदतीने षटक संपलाय. धावा झाल्यात 82. 4 गडी बाद झालेत. 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. पुन्हा एकदा मात्र आता गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय राहुल पाटील, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. 16 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. आता मात्र बघूयात राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण नचिकेत देखील तेवढंच अनुभवी फलंदाज आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड फटका खेळून दिलाय. चेंडू सरळ चाललाय, मिसफिल्ड होतीये सीमारेषा पार. चौकार. समोरच्या दिशेला टायमिंगने फटका खेळून दिला होता, मात्र फटका फसलाय. फलंदाज होत आहेत बाद. नचिकेत चौधरीच्या स्वरूपात मोठा झटका लागलाय.
पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न झालाय. धावबादची संधी आहे आणि निश्चितच फलंदाज मात्र एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या मदतीने का होईना आता मात्र धावा कळावे लागतील. 87 एक धाव झाली आहे. आता मात्र आडव्या बॅटीने प्रहार केला गेलाय. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ क्षेत्र रक्षकाच्या हातात. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता मात्र धावबाद व्हावं लागेल. आता मात्र आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. पहिलं षटक महागडं टाकल्यानंतर हे षटक चांगल्या रीती हाताळलं जात आहे गोलंदाजाकडनं. आता मात्र क्लीन बोल्ड केलं गेलं आहे. स्लो ओव्हर 1 परफेक्ट यॉर्कर. चेंज ऑफ पेस केला होता आणि महत्वाचा गडी बाद केलाय. 88 धावा झाल्यात. 7 गडी बाद झाल्यात. 9 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. महत्वाचं षटक चांगल्यारीत्या टाकलं गेलंय गोलंदाज राहुल यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या खऱ्या मात्र गडी देखील बाद केलेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक असेल डॉक्टर राहुल. मात्र षटक हाताळलं जाईल. पहिलं षटक चांगल्यारीत्या टाकलं होतं. बघूयात त्याच लईत गोलंदाजी करतायत का. आणि मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तुम्हाला युवा खेळाडूंचं देखील वर्दळ मैदानाच्या आतमध्ये दिसेल. निर्धाव चेंडूने शेवटचं षटक सुरू केलाय. आता मात्र समोरच्या दिशेला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दरम्यान सिंगल धाव येईल. स्ट्राईकवर आता मात्र असेल पुन्हा एकदा डावकरी हाताचा फलंदाज बिक्की. आई फलंदाज आक्रमकरित्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. यानंतर होणारा सामना असेल युनिक टेक्नो सोल्युशन वर्सेस महाकाल प्लायवूड. दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस या मंचावर यायचं आणि आपल्या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. युनिक टेक्नो सोल्युशन आणि महाकाल प्लायवूड दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घ्यायचं आहे.
आता मात्र पुन्हा एकदा आडवे बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकला जातोय. चालून फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. चांगल्यारीत्या गोलंदाजी होतीये. षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू आले निर्धाव. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, 10 बाद झाल्यात 95. आता बघूयात ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळून दिलाय. गॅप मध्ये चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. चौकार, चौकाराच्या मदतीने इनिंग संपली आहे. धावा झाल्यात 99. 100 धावांचं आव्हान असेल तापी ॲग्रो या संघाला. निर्धारित 10 षटकांमध्ये पूर्ण करावं लागेल. यानंतर होणारा सामना असेल युनिक टेक्नो सोल्युशन्स वर्सेस महाकाल प्लाउड. दोघही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की कृपया टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे ना आपल्या सामन्याची नाणेफेक करायची आहे.
हॅलो. आपण मुख्य मंचावर आता बघू शकतो पुढील सामन्याची नाणेफेक देखील झाली आहे. मुख्य मान्यवरांच्या हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक होतीये. चला आता आपण पहिल्या इनिंग नंतर पुन्हा एकदा दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात करतोय. 10 षटकांचा खेळ, धावा करायच्या आहेत 100. फलंदाज फलंदाजीसाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला पहिला चेंडू गॅप मध्ये टोलवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेल देखील होतोय. शून्यावर पहिला गडी बाद होतोय. डॉक्टर आदित्य यांना मात्र शून्यावर परतावं लागतंय. आता मात्र फलंदाजीसाठी दीपक पाटील येताना दिसत आहेत. 100 धावांचं आव्हान आहे. सुरुवात चांगली झाली आहे. वैदिक आव्हान आहे ऋषी कॉम्प्युटर या संघाची. दीपक पाटील मात्र फलंदाजीची सुरुवात करतील. एक नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू तेवढ्याच चांगल्या प्रकारे खेळून दिलाय, मात्र धाव आली नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. वाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक सुरू होत आहे. पहिली धाव आली आहे व्हाईट बॉलच्या रूपात. बॅटीने मात्र एकही धाव आतापर्यंत आली नाहीये. 2 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. गोलंदाज प्रतीक पाटील चांगल्या लयीत गोलंदाजी करताना दिसतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ज्या दिशेला गोलंदाजी होतीये त्या दिशेलाच क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव. विरकावून दिलाय. आखूड टप्प्याचा चेंडू. 1 बाउन्स चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. चौकार. या स्पर्धेमधील चौकारा षटकारांचे प्रायोजक वंश फ्लाउड. बघा, ज्या खेळाडूंना जेवण करायचं असेल त्यांनी समर्थ पॅलेस या ठिकाणी जायचंय आणि जेवण करून घ्यायचंय. आता माझा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चांगल्यारीत्या चेंडू टाकला गेलाय. चौकार आलाय खरा, मात्र 2 बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. चांगली गोलंदाजी प्रतीक पाटीलच्या माध्यमातून होती. 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 6 आणि 1 गडी देखील बाद केलाय. चांगल्या लयीत गोलंदाजी होताना दिसतीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. अजूनही 2 पॉवर प्लेचे षटक यायचे बाकी आहेत. आता मात्र समोरच्या दिशेला उंच फेकून दिलाय चेंडू. सरळ चाललाय. माननीय अजय पाटील तावसेकर यांच्या बॅनरला मानवंदना देणारा षटकार मात्र आलाय दीपकच्या बॅट मधनं. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 12 आणि पहिलं षटक देखील संपलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद झालाय. 12 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात.
ऑफसाईडच्या दिशेला चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बघितलं की लेग साईडच्या दिशेला चेंडू येतोय, त्याच दिशेला चेंडू फिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला विरकवून दिलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. फलंदाज होत आहेत बाद. दीपक पाटील यांना परतावं लागेल. अतिशय चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसत होते, मात्र बघितलं वारंवार लेग साईडच्या दिशेला फटके येत आहेत. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि फलंदाज बाद देखील झालेत. चांगल्यारीत्या गोलंदाजी विक्की पाटील च्या माध्यमातून होती. या डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. ही स्पर्धा जी आपल्या समोर होती, या स्पर्धेतील ब्रँड अँबॅसेडर माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, त्यानंतर मुख्य स्पॉन्सर्स सुनील भाऊ चौधरी, त्यांच्यासोबत सहप्रायोजक मनोज पाटील सर, ट्रॉफी स्पॉन्सर्स अजय दादा पाटील, यूट्यूब स्पॉन्सर्स डॉक्टर चंद्रशेखर पाटील, मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर स्कायविंग ललित पाटील, बॅटिंग एंड स्पॉन्सर नंदकिशोर पाटील, बॉलिंग एंड स्पॉन्सर्स नॉर्थन हॉस्पिटल मनीष चौधरी, त्यानंतर बाउंड्री प्रायोजक वंश प्लाउड, टॉस का बॉस या मंचाचे स्पॉन्सर्स चंदू दादा, पवेलियन एंड राजाराम बापू, पवेलियन एंड नंबर 2 डॉक्टर राधेश्याम चौधरी, पवेलियन एंड नंबर 3 स्वराज्य ऑटो, पवेलियन एंड नंबर 4 रावसाहेब पाटील आणि ड्रिंक स्टॉलचे स्पॉन्सर्स भोलाभाऊ गाडोदे, स्वागत गेटचे स्पॉन्सर्स गोपाल भाऊ चौधरी. या सर्व स्पॉन्सरांचं मनापासून धन्यवाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा घेऊन 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 19 धावे झाल्यात. पॉवर प्लेचं तिसरं षटक आहे. स्लोवर वन चेंज ऑफ पास करून टाकलेला चेंडू. त्या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र चांगला झेल टिपला गेलाय. चांगल्यारीत्या झेल टाकला गेलाय.
चेंडू तेवढा चांगला नव्हता, पाहिजे तसा फटका देखील आला होता आणि या रित्या झेल घेतलाय. वन हँडेड कॅच मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतीये. बघूयात आता नवीन फलंदाज. 19 धावांवर 3 गडी बाद झालेत. तिसरं षटक. स्लोवर वन टाकलेला चेंडू समोरच्या दिशेला खेळून दिलाय. चेंडू गॅपमध्ये जाईल तोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. त्या दरम्यान आली आहे सिंगल धाव. आता मात्र स्ट्राईकवर असेल प्रवीण पाटील. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव दिली गेली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव येते. चांगला संपर्क फेकून दिलाय चेंडू. वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 26. 3 षटक पूर्ण झालेत. पॉवर प्लेचा षटकांचा खेळ संपलाय. भूषण पाटील यांना मात्र आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केला गेलाय. वैयक्तिक पहिलं षटक असेल. सांघिक षटक क्रमांक 4. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला कव्हरच्या दिशेला फटका खेळून दिला आहे. त्या दरम्यान येते वन बाउन्स. चौकार. चांगला फटका होता. गॅपमध्ये चेंडू टोलवून दिलाय. चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज भूषण पाटील या गोलंदाजाचं. अक्कोल टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये जातोय. वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. चौतीस धावा झाल्यात. आता मात्र डॉट बॉल येतोय. ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकळ आणि फलंदाजी करणारा संघाला लागली मात्र विकेटांची झळ. 4 गडी बाद झालेत. 34 धावा.
पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले खरे, मात्र तेवढं चांगलं कमबॅक गोलंदाजाचं झालंय. एकही विकेट आली आहे. आखो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टाकला गेला आहे डॉक्टर राहुल पाटील यांच्यासाठी. 34 धावा झाल्यात. 4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. राहुल पाटील आणि प्रवीण पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसत आहेत. 36 मध्ये आता 66 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर हेमंत चौधरी. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव चेंडू टाकून षटकाची केली आहे सुरुवात. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. आता मात्र जेवढे डॉट बॉल येतील त्या प्रकारचा रिक्वायर्ड रन रेट मात्र आपल्याला वाढताना दिसेल. 34 मध्ये 66 ची गरज आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूंवर एकही धाव आली नाहीये. निश्चितच पुढील येणाऱ्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न असेल आणि प्रयत्न केला गेलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण अळवेल मात्र अपयशी ठरलेत. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय संक्षिप्त ऍक्शनच्या स्वरूपात. थर्ड अंपायरांना विनंती असेल नो बॉल. फलंदाजाला मात्र फ्री हिट चेंडू मिळालाय. बघूयात मोठा फटका येतोय का, कारण फुक्कटचा चेंडू फलंदाजाला असेल. फक्त फलंदाज धावबादच्या स्वरूपात या चेंडूवर बाद होत. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 40 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 32 मध्ये 60 धावांची आवश्यकता. डॉट बॉलच्या मदतीने
निर्धाव चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडूच्या मदतीने षटक संपलाय. धावफलक मात्र धावा झाल्यात 40. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. आता मात्र 5 मध्ये 60 धावांची आवश्यकता असेल. 5 षटकांमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत. 5 षटकांमध्ये धावा पाहिजेत 60. नचिकेत चौधरी आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी तयार आहेत. महत्वाचे 2 षटक असतील नचिकेत चौधरी यांचे. समोरच्या दिशेला फटका खेळून दिला. एक क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान येते सिंगल धाव. सिंगल धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. 41. आता मात्र मोठे फटक्यांची आवश्यकता फलंदाजी करणाऱ्या संघाला आहे. चांगला चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू वारंवार टाकले जातात आहेत. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढतोय. कारण टार्गेट चेस करत असताना आपण जेवढे डॉट बॉल खेळाल तेवढाच रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल. आता मात्र चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी होताना दिसतीये. वाईड बॉलच्या दिशेला गोलंदाजी होतीये. मात्र लाईन आणि लेंथ ज्या प्रकारची गोलंदाजी नचिकेतच्या माध्यमातून होतीये आतापर्यंत एकच धाव खर्च केली गेली आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण रोहित यांच्या दरम्यान चेंडू अडवला जाईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बघूयात. पंचांचा इशारा काय येतोय. प्रवीण पाटील याची विकेट देखील महत्वाची आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण बघूयात. चला 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 लवकर पटापट सामना पुढे कंटिन्यू करायचा आहे. पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजी मार्कवर विक्की डावकरे हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात गोलंदाजीसाठी.
डावखुरी हाताचा गोलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आलेत गोलंदाजीसाठी. एक साईड त्या दिशेला फटका खेळून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान धाव मिळेल फक्त एक. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकतंय. धावा झाल्या 43. छोट्या मोठ्या फटक्यांची आता मात्र आवश्यकता आहे, कारण ज्या प्रकारची चेसिंग आपल्याला करायची आहे, 100 धावा पूर्ण करायच्या आहेत. आखो टप्प्याचा चेंडू होता, फटका थोडासा फसतोय, टायमिंग तेवढी प्रॉपर झाली नाही आहे. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होतीये. आता मात्र आवश्यकता असेल प्रति षटकामध्ये 1-2 मोठे फटके लगावण्याची. लेग साइडच्या दिशेला फ्लिक ऑफ द रिस्ट फेकून दिलाय चेंडू. याच पद्धतीला सर्वात लांब षटकार आतापर्यंत लगावला गेलाय. डॉक्टर राहुल पाटील यांच्या बॅट मधनं आवश्यकता होती. पायावर चेंडू टाकला गेलाय आणि फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर. षटकाराच्या स्वरूपात धावा मिळतील फलंदाजाला. या षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. वाईड बॉल घोषित केला गेलाय पंचांनी. एक अवांतर धाव येते. अवांतर धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकते. धावा होत आहेत 51. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. त्या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. बघा या दरम्यान ग्राउंड मध्ये आपण बघू शकतो KCL आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य उमाकांत दादा आणि शुभम रायसिंग यांचं देखील मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय. विनंती असेल मुख्य विचार मंचाजवळ यायचं आहे आणि आपला स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. 51 धावा झाल्या आहेत. आता मात्र आवश्यकता असेल 18 मध्ये 49 धावांची. महत्वाचं षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसेल आपल्याला नचिकेत चौधरी. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. प्रतीक पाटील. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव. समोरच्या दिशेला भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र अशाच मोठ्या फटकांची आवश्यकता देखील आहे संघाला, कारण 49 धावा पाहिजेत. षटकाराच्या मदतीने धावा झाल्यात 58. 17 मध्ये 42 ची आवश्यकता आहे. प्रतीक
गोलंदाजी मार्कवर आहे. एक चांगला युवा गोलंदाज. स्लोवर वन पिकअप केलं, वाट बघितली आणि चेंडूची वाट देखील लावली, फेकून दिलाय सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने आता मात्र प्रवीण पाटील यांची बॅट बोलायला लागली आहे आणि आवश्यकता पण आहे. धावा झाल्यात 64. ज्या प्रकारचा वेट केला गेलाय आणि प्रॉपर टायमिंग ताकदने चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. 16 मध्ये आता धावा पाहिजे 36. 6 षटकारांचा फक्त आवश्यकता आहे आणि निश्चितच जर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये राहिले तर 6 षटकार देखील आपल्याला बघायला मिळतील. कारण ज्या लईत हा फलंदाज फलंदाजी करताना दिसतोय, चांगल्या रिदम मध्ये. आणि नॉन स्ट्राईक एंडला जर आपण बघितलं तर राहुल पाटील हा देखील तेवढ्याच दर्जाचा खेळाडू आहे. समोरच्या दिशेला केला गेलाय प्रहार, सिंगल धावेला परतवलं गेलाय, धाव मात्र घेतली गेली नाहीये. स्वतःवर मात्र विश्वास दाखवला जातोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत, 12 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. दोन षटकार 2 डॉट, अजूनही 2 बॉल यायचे बाकी आहेत. प्रवीण मात्र स्वतःवर विश्वास दाखवतात. एकही सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अवांतर धाव. एका धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक होतोय 65 धावा, 5 गडी बाद. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. अजूनही एक चेंडू यायचा बाकी आहे. 18 धावा खर्च केल्या गेल्या, धावा झाल्यात 71. मॅच मध्ये आता मात्र थोडासा येतोय ट्विस्ट, कारण अजून 3 षटकारांची आवश्यकता, 4 षटकारांची आवश्यकता आहे. 13 मध्ये धावा पाहिजेत 29. चेंडू पेस करून टाकलेला चेंडू थोडासा खाली राहिला, त्या दरम्यान निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 3 षटकार लगावले गेलेत. अजूनही 12 चेंडू हातात आहेत. तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकार फक्त मारायचे तर 12 चेंडूंमध्ये. बघूयात आता मात्र गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. नचिकेत चौधरी स्वतः जबाबदारी स्वीकारतील, कारण महत्वाचं षटक आहे. माहिती आहे या षटकात जर धावा खर्च कमी झाल्या तरच 71 धावा झाल्यात. 29. 12 बॉल 29 ची आवश्यकता आहे. नचिकेत चौधरी गोलंदाजी मार्कवर आहेत. इंटरेस्टिंग मोडवर आता मात्र मॅच जातीये, कारण क्षमता आहे राहुल मध्ये देखील मोठे फटके खेळण्याचे. मात्र ज्या लईत नचिकेत चौधरी गोलंदाजी करताना दिसतोय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला फसवला गेलाय. फलंदाज होतात राहुल पाटील बाद. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतायत. ब्रेक थ्रू दिला गेलाय आणि ज्या आत्मविश्वासाने गोलंदाजी स्वीकारली होती तो परिपूर्ण खरा ठरवतायत गोलंदाज नचिकेत चौधरी, कारण राहुल मध्ये देखील क्षमता आहे मोठा फटका खेळण्याची. आता मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि जर प्रयत्न केला गेला पाहिजे की जास्तीत जास्त चेंडू प्रवीण पाटील यांना खेळायला दिले गेले पाहिजे. ज्या लईत फलंदाजी करताना दिसतोय, निश्चितच 2 फटके मारू शकतो या षटकामध्ये. आवश्यकता असेल फक्त अजून 4 षटकारांची. फुलटॉस चेंडू होता,
सिंगल धाव घेतली गेली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. दोन चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च केली. आता स्ट्राईकवर असेल प्रवीण पाटील. सर्वांच्या नजरा असतील कारण 10 मध्ये धावा पाहिजेत. 28, 29 मध्ये 16 मध्ये 29 वर खेळतायत. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, फेकून दिलाय चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. षटकार. आता मात्र 17 मध्ये 35 धावांवर आलेत. संघाची धावसंख्या होतीये 28. 9 मध्ये 22 ची गरज आहे. 3 चेंडू अजून हातात आहेत प्रवीण पाटील यांच्या. निश्चितच चांगले फटके बाजी. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांच्या बॅटमध्ये धावा यायला थोडासा उशीर झाला, मात्र ज्याही धावा येत आहेत त्या अतिशय महत्वाच्या धावा आहेत. तीन चेंडू अजून यायचे बाकी आहेत आणि नचिकेत चौधरी देखील कमबॅक करण्याची संधी असेल. क्रिकेट हा असाच खेळ आहे, प्रत्येकाला कमबॅक करण्याची संधी देत असतो. समोरच्या दिशेला ताणण्याचा प्रयत्न, मात्र काव कॉर्नरच्या दिशेला चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार. आता मात्र धावा पाहिजेत. 6 बॉल 8 बॉल मध्ये 16. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 84. ऑफ साइडच्या दिशेचा चेंडू होता, परिपूर्ण खेचला चेंडू लेग साइडच्या दिशेला फेकून दिला सीमारेषा पार. समोरच्या दिशेला मारला गेलाय. सिंगल धाव नाकारली गेली आहे, माहिती आहे रिस्की धाव असेल. आता मात्र 7 मध्ये धावा पाहिजेत 16. सिंगल धाव येते की एक मोठा फटका येतोय, कारण निर्णायक चेंडू असेल. अतिशय रोमांचक रीतीने मॅच आणली गेली आहे. चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या बॅटमधनं होतीये. निर्धाव चेंडू टाकला आहे. 6 मध्ये धावा पाहिजेत आता 16. आणि हर्षल स्ट्राईकवर असतील. एक नवीन फलंदाज असेल. आता मात्र थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय. जो सामना असं वाटत होतं की सहजासहजी वैदिक आव्हाने आणि ऋषी कॉम्प्युटर हा संघ जिंकेल, मात्र मॅच इंटरेस्टिंग मोड मध्ये घेऊन आले आहेत. महत्वाचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज भूषण यांना आमंत्रित केला गेलाय. स्ट्राईकवर असेल हर्षल पाटील. प्रवीण पाटील नॉन स्ट्राईकला 20 मध्ये 41 वर खेळतायत. चांगली फटकेबाजी प्रवीणच्या माध्यमातून झाली आहे. समोरच्या दिशेला फेकून दिलाय चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेलाय. षटकाराने स्वागत केलं गेलंय भूषण चौधरी या गोलंदाजाचं. 90 धावांवर येऊन पोहोचलाय. 5 मध्ये आता धावा पाहिजे 10. मॅच परिपूर्ण एंटरटेनिंग मोडवर येऊन ठेपली आहे. शपल होऊन मारण्याचा प्रयत्न भिरकावून दिलाय. मिस फील्ड होती. प्रेशर मात्र जाणवतोय. चौकार फलंदाजाला मिळेल. वेलकम बाउंड्री म्हणता येईल. आता मात्र धावा पाहिजेत 6. 4 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आणि कोणत्या दिशेला मॅच घेऊन आले या फलंदाज प्रवीण. ज्या रीत्या फलंदाजी झाली आहे, कौतुकास्पद बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रवीणच्या माध्यमातून होतीये. मात्र निर्णायक धावा ज्या येत आहेत, हर्षल पाटील यांनी देखील तेवढ्याच चांगल्या रीत्या ताकदीने फटकेबाजी केली आहे. आता मात्र चेंडू येण्याच्या आधी बॅट फिरवली. अजूनही संधी आहे गोलंदाजाकडे. 3 चेंडूंमध्ये धावा डिपेंड करायच्या आहेत 6.
आणि दोघेही फलंदाज लयीत फलंदाजी करताना दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली आहे, चेंडू गिरकी घेतोय देवेंद्र सूर्यवंशी, चेंडूला अडवतील त्या दरम्यान घेतली गेली आहे सिंगल धाव. आता मात्र सामना फिनिश करण्याची संधी असेल फलंदाज प्रवीण पाटील यांना, पण गोलंदाज देखील अनुभवी आहे. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. एक मोठा फटका मॅच फिनिश, एक चौकार मॅच सुपर ओव्हरच्या दिशेला आणि 2 डॉट बॉल मॅच क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकेल. मात्र चांगला चेंडू टाकला गेलाय, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज होत आहेत. धाव बाद, आवश्यकता नसताना घेतलेली धाव आणि फलंदाज हर्षल मात्र परतावा लागेल. एक चेंडू मध्ये धावा पाहिजेत 5. प्रवीण मध्ये क्षमता होती, सिंगल धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न झाला नव्हता पाहिजे. त्या दरम्यान धावबाद होत आहेत. आता मात्र नवीन फलंदाज असेल विनायक. ज्या रीत्या मॅच सजवली गेली होती, निश्चितच स्वतःवर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे होता. सिंगल धाव घेण्याचं काहीच कारण त्या ठिकाणी नव्हतं, कारण क्षमता होती प्रवीण मध्ये. मॅच परिपूर्ण 1 मध्ये धावा पाहिजेत, आता 5. बघूयात चौकार येतोय, सिंगल येतोय की षटकार येतोय. ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय, निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय आणि मॅच वैदिक आव्हाने ऋषी कॉम्प्युटर हा संघ जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन असेल, पण ज्या रीत्या फलंदाजी प्रवीणने देखील केली आहे, खरंच कौतुक झालं पाहिजे. प्रवीणच्या टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत. एकतर्फी होणारा सामना सरळ मॅच इंटरेस्टिंग मोडवर घेऊन आले आणि वैदिक आव्हाने संघाला विनंती आहे की खेळपट्टी सोडून आपलं सेलिब्रेशन करायचंय. हॅलो हॅलो हॅलो. युनिक टेक्नो सोल्युशन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. युनिक साहिल, अरे बॉल आणायला जाणार कोणी नाही, धीरे मारजो नाही मला सांग, मी बॉन्डर उभा राहतो. युनिक टेक्नो
सोल्युशन बघा, ज्या संघांना आता जेवण करायचं असेल त्यांनी कुठे हो